हेच काम आहे ते. या कामातून मी माझी सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत. याच कामातून मी माझं सगळं कर्ज आहे ते नील केलेलं आहे. याच कामातून मी माझ्या डिलिव्हरीचा सुद्धा खर्च उचललेला आहे. माझ्या डिलिव्हरीचा खर्च कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये आला होता. याच कामातून मी तो खर्च भरलेला आहे. याच कामातून आज मला खूप सारं माझं या कामातून नाव झालेलं आहे. याच कामातून मला इज्जत भेटते. याच कामातून मला माझे जे हरवलेली नाती आहेत, हरवलेलं प्रेम होतं, हरवलेले लोक होती, नातेवाईक होती, सगळे याच कामामुळे आज माझ्या जवळ आहेत. कारण याच कामातून मी कमवते भरपूर सारे पैसे कमवून आज मी खूप नाव कमवलेलं आहे. खूप नाव कमवलेलं आहे माझं. आज मला प्रत्येक जण ओळखत आहे फक्त आणि फक्त या कामामुळे. या कामामुळे आपल्याकडे पैसा येतो आणि पैसा आला की आपली ओळख निर्माण होते आणि जे म्हणजे आपले नातेवाईकसुद्धा लांब गेलेले असतात ना, ते फक्त आपल्याकडे येतात. ते आपल्याकडे जर पैसे असतील तर येतात आणि ते सगळं शक्य झालेलं आहे ते फक्त आणि फक्त या कामामुळे. तर चला तर स्वागत करते मी तुमचं आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी राणी आणि माझं काम आहे ते हे टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचं आहे आणि मेन म्हणजे मी दुसऱ्यांकडून काम घेते. माझी काही स्वतःची फॅक्टरी वगैरे काहीच नाही. मी हे घरातून काम करते. माझी एक छोटी मुलगी आहे, त्या मुलीला पाहून मी हे काम करते. मी घर सांभाळून हे काम करते. माझा नवरा बाहेर कामाला जातो, मी घरातच असते. घरात राहून बोर होतं. घरातलं काम आवरल्यानंतर मुलीला सांभाळून म्हणजे मुलीला सांभाळून तिला झोपी लावून म्हणजे जेव्हा तिची दुपारची झोपेचा टाईम होतो त्या झोपेच्या टाईममध्ये काय करायचं, आपण पण झोपलं तर आपलं पण वजन वाढणं, हे करणं, झोपेची सवय लागणं, भरपूर काही प्रॉब्लेम होतात. त्यासाठी दुपारची झोप मला अजिबात सुद्धा नको होती. त्यासाठी मी हे कामाचा निर्णय घेतला आणि हे काम मी चालू केलं. हे काम मी घरातून करते. हे काम मी कुठं बाहेर जाऊन करत नाही आणि हे काम मला असं टार्गेटवर नाही, जसा मला टाईम भेटेल तसं मी हे काम करते. असं नाही आहे मी कोणाचा दबाव आहे माझ्यावर की माझं कोणी मालक आहे, आम्ही टायमावर गेलेली नाही. मला म्हणजे घड्याळावर कोणीतरी घड्याळाच्या काट्यावर मला म्हणजे ड्युटीवर हजर व्हायचे, ड्युटीवर म्हणजे टायमाला मला सुट्टी करायची, असं अजिबात नाही आहे. जेव्हा मला टाईम भेटेल, जेव्हा माझा मूड असेल तेव्हा मी हे काम करते आणि या कामातून मी पैसे कमवते. सकाळी उठून माझं सगळं काही ते आवरते. माझे मिस्टर जातात सकाळी 9 वाजता कामावरती. ते गेल्यानंतर मी आणि माझी मुलगी आहे ती 1.5 वर्षाची आहे. आम्ही दोघीच घरात राहतो आणि घरात तर खूप बोर होतं. मुलगी आहे, तिच्यासोबत खेळून किती खेळणार, दिवसभर मोबाईल तरी माणूस किती बघणार, तिघांचं किती काम असतं. घरात वॉशिंग मशीन आहे, सगळ्या सोयीसुविधा आहेत. तर मग काम करायला सुद्धा म्हणजे जास्त वेळ लागत नाही. 2-4 चपात्या झाल्या, एखादी भाजी झाली की स्वयंपाकाचा विषय संपला. घरात झाडू पोछा झालं की विषय संपला. धुणे कपड्यासाठी तर मशीन आहे, ती तर मी 2 दिवसाला लावते. मग रिकाम्या वेळात करायचं काय. एकदा 12-12:30 वाजता माझं सगळं काम आवरून मुलगी माझी 12-12:30 वाजता झोपते. माझे मिस्टर येतात 1 वाजता जेवायला आणि 12-12:30 वाजता जर मुलगी झोपली तर ती 3-3:30 वाजेपर्यंत आरामशीर झोपते. माझे मिस्टर येऊन जेवण करून 5 मिनिटात लगेच निघून जातात आणि तिथून पुढं मग मी 3-3:30 वाजेपर्यंत काय करणार, बोर होतं. रोज मोबाईल बघणं, टी व्ही बघणं, हे करणं ते करणं, मला ते अजिबातसुद्धा जमत नव्हतं आणि मला खूप बोर होत होतं. म्हणून मी हे घरातून काम चालू केलं. मुलगी झोपल्यावर थोडा वेळ मी हे काम करते. मुलगी उठली की मी तिला टाईम देते, तिच्यासोबत खेळते. नंतर 6 वाजता माझे मिस्टर येतात. मिस्टर आल्याच्या नंतर माझा स्वयंपाक पाणी, भांडे वगैरे रात्री 9-9:30 वाजेपर्यंत सगळं काम आवरतं आणि आजच्या जमान्यात तर एवढ्या लवकर कोण झोपत नाही. आम्ही तर झोपतच नाही. 12-12:30 तर आम्हाला झोपायला वाजतात. तर 12-12:30 वाजेपर्यंत मोबाईल बघण्यापेक्षा मग मी डोकं लावलं की हे काम करायचं. तर मग रात्री 9-9:30ला माझं सगळं काम आवरलं की माझी मायरा म्हणजे माझी मुलगी माझ्या मिस्टरांसोबत खेळते. तेव्हा मग मी हे परत एकदा 12 वाजेपर्यंत हे काम करते. असं म्हणजे फक्त मूड असला तरच करते. असं जबरदस्ती झोप आली आणि झोप डोळ्यावरती घेऊन हे काम करत नाही. जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत मी हे काम करत राहते. माझी शेजारी माझी मुलगी आणि माझे मिस्टर बसलेले असतात. ते तिला खेळवत असतात, मोबाईल बघत असतात. हसी मजाक करत आम्हाला 12-12:30 वाजतात. मग तोपर्यंत मी पण काम करते. मला जर कंटाळा आला तर माझ्या मिस्टरांना जर कधी इच्छा झाली हे काम करायचं तर कधी ते मशनीवर
जमिनीवर बसतात. तर अशा प्रकारे मी हे घरातून काम करते आणि भरपूर सारे पैसे कमवते. आज माझ्या मिस्टरांपेक्षा जास्त पैसे मी कमवते. माझ्या मिस्टरांचं मंथली पेमेंट होतं, पण मी डेली पैसे कमवते. तुम्हालाही असे पैसे कमवायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि लहान मूल पाहून आपण स्वतःचा बिझनेस कसा करतो, आपण स्वतः घर कसं चालवतो, एका लहान मुला म्हणजे मला बरेच जण म्हणतात की बरेच जणांनी टोमणे दिले होते की ही जशी प्रेग्नेंट राहिली, लहान मूल झालं तेव्हापासून हिने काम सोडलं, नवऱ्याच्या जीवावर बसून खाते असं म्हणत होते. पण आता मला ते टोमणेसुद्धा ऐकायला भेटत नाही, कारण आपण जरी नवऱ्याच्या जीवावर जरी बसून खाल्लं तरी 4 लोकांनासुद्धा ते देखवत नाही. आपल्या घरातल्यांना काही प्रॉब्लेम नसतो, पण बाहेरच्यांना प्रॉब्लेम असतो. मला असे टोमणे म्हणजे माझ्याच जवळ नाही, पण असे बाहेर लेडीज बोलतात आणि नंतर 10 मधली एक तरी आपल्याला सांगणारी असती की बाई नवऱ्याच्या जीवावर बसून खाती, जगावेगळं हिने मुलीला जन्म दिला आहे, जशी मुलगी झाली तसं ही घराच्या बाहेर नाही, काही काम करत नाही, नवरा एकटाच काम करतो, असं झालं तसं झालं. त्यांची तोंड बंद करण्यासाठी मी हा बिझनेस चालू केलेला आहे आणि ह्या बिझनेसमध्ये मला भरपूर सारं प्रॉफिट भेटतं. हे मी पॅन्टीचं काम करते. मी फक्त मधली शिलाई मारते, म्हणजे पॅन्ट असे हे फ्रंट बाजू आहे आणि फक्त सेंटर काढायचं आणि मधोमध सेंटर काढायची सुद्धा गरज नाही. आपल्याला ऑलरेडी कट मारून आलेला असतो. जेव्हा आपल्याला कटिंग येते तेव्हा ही कट आलेले असते. ते कट दोन्ही साईडचे जॉईन करायचे आणि मधोमध आपल्याला शिलाई मारायची. हा कपडा जॉईन वगैरे करायचा नाही आहे, हा ऑलरेडी कपडा जॉईनच आहे, याला कटिंग वगैरे नाही आहे. पण आपण जे नाईट पॅन्ट घालतो त्याला जी मध्ये आपली एक शिलाई असते, क्रीच म्हणतात त्याला, ती शिलाई आपण मारतो. तर ही शिलाई मी मारते. ही खूप फास्ट शिलाई होती आणि एकदा जर शिलाई चालू केली तर पूर्ण पॅन्टीची शिलाई होती. त्यासाठी हे काम करायला मला खूप मज्जा पण येते आणि आवडतं पण. त्यासाठी मी हे काम करते. आणि मेन म्हणजे आपल्याला जेवढा पैसा येतो तर जसा पैसा येतो तसं काम करायला आपल्याला इंटरेस्ट येतो. त्यासाठी मी हे काम चालू केलेलं आहे. आता एका ताईचा मला मेसेज आला होता, ताई तुम्ही मेसेजला रिप्लाय देत नाही. तर ताई मी मेसेजला रिप्लाय कमेंटवर कसं बोलणार, तुम्ही मला इन्स्टाला या DM करा आणि DMवरती तुम्ही मला मेसेज करून आपण पर्सनलीसुद्धा बोलू शकतो. आणि तुम्ही मला विचारा काय विचारायचं आहे ते, की कसा बिझनेस चालू करायचा, कसं काय. तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल ताई तर मी तुम्हाला नक्की मदत करीन आणि नक्की तुम्हाला हे काम कुठं भेटेल मी ते तुम्हाला सांगेन. आणि जरी कुठं नाही भेटलं तर मी स्वतः हे काम देईन. जसं मी आणते तसं मी तुम्हाला स्वतः ट्रान्सपोर्टला टाकून हे काम देईन आणि तुम्ही पण घरातून हा बिझनेस चालू करू शकता. मी तुम्हाला 100% पुरेपूर मदत करीन. तुम्ही फक्त मला DM करा इन्स्टाला आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्यासारख्या बऱ्याच महिला आहेत ज्या घरात बसून आहेत आणि त्यांना खरोखरच काहीतरी करायचं आहे. त्यासाठी तुमच्यासोबत अजून 2 महिला घेऊन तुम्ही पुढे चाला. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. झालं. आता हे तुम्ही मला पर्सनल मेसेज करा, मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईन किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करीन आणि मग आपण बोलू. इथं मी कसं काय कमेंटला तुम्हाला नंबर देणार सांगा बरं. तुम्ही मला इन्स्टाला या DM करा, मी तिथे तुम्हाला नंबर देते. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. हे जोपर्यंत पॅन्टीचं काम आहे तोपर्यंत मी हे पॅन्टीचंच कामाचे व्हिडिओ टाकणार आहे. ह्या पॅन्टीची ऑर्डर जर कंप्लीट झाली तर नंतर मग मी टी-शर्टची ऑर्डर घेतलेली आहे. ते टी-शर्ट लावलेले आहे. पॅन्टींची एवढीच ऑर्डर आहे, कारण शाळेच्या ऑर्डर आहेत. तर आजच्यासाठीच एवढं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.